स्थगितीमध्ये आले, म्हणजे ही घाईघाईत दिलेली स्थगिती आहे. त्याचं कारण एकच होतं, कारण आम्ही सर्व जाऊन तिथे दर्शन घेणार होतो 5:30ला, जो कार्यक्रम अजूनही आमचा चालू राहणार आहे. आम्ही 5:30ला जाऊन हनुमानचं दर्शन घेणार आहे. पण एक म्हणणं नक्की आहे की आम्ही जे काल केलं ते भाजपचं जे दुतोंडी हिंदुत्व आहे किंवा चुनावी हिंदुत्व आहे ते एक्सपोज केलं. म्हणजे निवडणुकीसाठी आम्हाला हिंदूंना वापरलं जातं, पुढे केलं जातं, आणि निवडणुका झाल्या की ह्यांच्याच राज्यामध्ये आमची मंदिरं ही सेफ नसतात. एका बाजूला आपण पाहतोय निवडणुकीच्या आधी काय काय अफवा पसरवल्या होत्या. म्हणजे कोणी सिद्धिविनायकवर क्लेम केलेला आहे, कोणी कुठच्या मंदिरावर क्लेम केला, मग ह्या बोर्डाने क्लेम केला आणि त्या बोर्डाने क्लेम केला. पण सत्य परिस्थिती ही आहे की भाजपचं सरकार बनल्यानंतर, म्हणजे अजून काय बनतं त्यांचा अजून विस्तार व्हायचा आहे, पण ते झाल्यानंतर हिंदू मंदिरच पहिली धोक्यात येतात आणि त्याच्यात हे हनुमानाचं मंदिर होतं. असो, आज ते झाल्यानंतर दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर मला मांडायच्या आहेत. मुंबईच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, आपल्या सगळ्या नागरिकांसाठी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे गेली 2 वर्ष आम्ही जे रस्त्याचा घोटाळा एक्सपोज करत आलेलो आहोत. आपल्याला आठवत असेल 2022 साली असेल, 2023 साली असेल आणि ह्या वर्षी देखील रस्त्याचा घोटाळा 6,000 कोटीचा आणि नंतर देखील 6,000 कोटीचा घोटाळा आम्ही इथेच पत्रकार परिषद घेऊन लोकांसमोर आणला, आपल्यासमोर आणला. ते झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला मान्य करावं लागलं की ॲडव्हान्स मोबिलिटी हे द्यायची गरज नाही आहे आणि 6,000 कोटीवरनं 5,000 कोटीवर आणलं. त्यावेळी देखील मी सांगत होतो की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा ह्याच्यात हात आहे का, एकनाथ शिंदेंचा ह्याच्यात हात आहे का. जे 2 पालकमंत्री होते, मग केसरकर, जे मला माहीत नाही त्यांनी घोटाळा केला की नाही, पण अनियमितता नक्की आहे आणि अकार्यक्षमता तर दिसलीच त्यांची. अजूनही लहान मुलांना, विद्यार्थ्यांना युनिफॉर्म दिले गेले नाही आहेत अनेक शाळांमध्ये. किती कार्यक्षम आहेत, मंत्री म्हणून कसं काम केलं सगळ्यांना माहिती आहे. तर ते आणि लोढा जे बिल्डर आहेत ह्यांचा ह्या घोटाळ्यात काही हात आहे का, अजूनही कुठेही स्पष्ट झालं नव्हतं किंवा सरकारकडून उत्तर आलं नव्हतं. पण गंमत अशी झाली आहे की मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी मी दोन्ही वर्षानंतर जेव्हा हे घोटाळे आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणले, आत्ता कुठेतरी भाजप, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्सना पैसे मिळाल्यानंतर रस्त्याची कामं घाणेरडी प्रकारे काही मला वाटतं 20-25% झाल्यानंतर भाजप बोलायला लागली मुंबईतली की आता ह्या रस्त्यांवर SIT लावा. हेच मी गेले 2 वर्ष सांगत होतो की मुंबईचे जे रस्त्याचा घोटाळा चालू आहे एकनाथ शिंदेंच्या देखरेखीत, खोके सरकारच्या देखरेखीत, तो घोटाळ्याची चौकशी करा. चला, आज तरी भाजपला जाग आलेली आहे. 2 वर्ष मी सांगतोय की हिंमत असेल तर या सरकारमधून बाहेर पडा. निवडणुका होऊन गेल्या, कॉन्ट्रॅक्टर्सना त्यांचे पैसे मिळाले, घोटाळा झाला. आज भाजप नुसतं काहीतरी दाखवायचं म्हणून सांगते की SIT चौकशी लावा. माझी मागणी ही राहील की SIT पेक्षा सरळ एक EOWची चौकशी लावा. पाहिजे तर आमच्या आमदारांचं एक पथक बनवा, पत्रकारांना त्याच्यात असू द्या, काही टेक्निशियनना त्याच्यात असू द्या. आणि जो 700 किलोमीटर रस्ते घोटाळा साधारणपणे आपण पाहतोय, मी त्यावेळी पण सांगत होतो की प्रधानमंत्री महोदयांना आणू नका, भूमिपूजनासाठी त्यांना आणू नका. प्रधानमंत्र्यांचा हा अपमान आहे की तुम्ही त्यांच्या हाती एक भ्रष्ट कामाचं भूमिपूजन करताय. दुर्दैव असं की त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या नादात असेल किंवा काही असेल, काय झालं, नादात असेल की काही असेल, साधारणपणे ते भूमिपूजन घाईघाईत करून घेतलं. आणि करून घेतल्यानंतर आपण पाहतोय मुंबईमध्ये ना 2022-23चे रस्ते झालेत, ना 23-24चे रस्ते झालेत. हा घोटाळा तेव्हाही होता, आज देखील आहे. आणि हा घोटाळा स्पष्टपणे, कार्टिलायझेशन आणि घोटाळा कसं झाला आहे हे मी आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आणलं. आज मुंबई भाजप जे नाटक करत आहे की SIT वगैरे लावा, मग तुम्ही जेव्हा मी 2 वर्ष बोलत होतो आणि हे सगळे दाखले लोकांना दिले, मी हे सगळे एव्हिडन्सेस मी लोकांसमोर आणले, तेव्हा तुम्ही का काही बोलला नाहीत, ह्याचं उत्तर देखील मुंबई भाजपाने देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज ही बातमी आलेली आहे, ही बातमी आजच्या पेपरमध्ये आलेली आहे. बातमी एवढीच आहे की BMC प्लॅन्स टू लेव्ही युजर फी पर फ्लॅट फॉर वेस्ट कलेक्शन. मुंबईमध्ये 2017 पर्यंत साधारणपणे 10,000 मेट्रिक टनचा कचरा रोज गोळा केला जायचा आणि डम्पिंग ग्राउंडला जायचा. 2017 मध्ये आम्ही मोहीम काढली होती की प्रत्येक बल्क जनरेटर, म्हणजे 100 kgहून जास्ती कोणी असेल त्यांनी कचऱ्याचं विलगीकरण करावं. ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, ते वेगळं वेगळं करून कंपोस्टिंग वगैरे या सगळ्या गोष्टी करून साधारणपणे मुंबईतला कचरा हा 10,000 मेट्रिक टनवरनं डेली कलेक्शन आपण 6,500 मेट्रिक टनवर आणलं. त्याचं पुढचं प्लॅनिंग सुरू केलं आपण. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट 2030 हे डॉक्युमेंट देखील रिलीज केलं आणि त्याच्यात आपण काही गल्ल्यांमध्ये स्ट्रीट लाईट्स कशा, त्या कचऱ्यातून आपण ती वीज कशी निर्मिती करू शकतो, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी कशा करू शकतो, प्रत्येक वॉर्डमध्ये हे सेंटर्स कसे असायला पाहिजेत, हे सगळं कामही केलेलं आपण. पण आत्ता आपण पाहतोय की भाजपचं सरकार आल्यानंतर, फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर एकदमच मुंबई महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही 2 लाख कोटीच्या डेफिसिटमध्ये आहोत.
कमिटेड लायबिलिटीमध्ये आहोत आणि आम्हाला प्रत्येक मुंबईकरावर युजर फी आता लावायला लागेल, प्रत्येक घरावर ह्या कचरा गोळा करण्यासाठी एक फी लावायला लागेल. आत्तापर्यंत जर झालं नाही ते आत्ता कशाला करता तुम्ही? जे मुंबईत आपण पाहतोय, जिथे जिथे अजूनही गेल्या 2 वर्षात अनेक वेळा आम्ही आमच्या वॉर्ड ऑफिसमध्ये असेल जी साऊथच्या किंवा मग मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहिलं असेल की मुंबईत अजूनही कचऱ्याचे ढिगारे गेल्या 2 वर्षात अनेक ठिकाणून उचलले जात नाहीत. ते जे ढिगारे आशेच्या आशे पडलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला पैसे देणार का नागरिक म्हणून? प्रत्येक वेळा ढिगारा दिसला की तुम्ही मुंबईकरांना पैसे देणार आहे का? तर मग ही फी कशासाठी लावत आहात? आणि ह्याचा आम्ही विरोध करणार म्हणजे करणार, सगळे मुंबईकर रस्त्यावर उतरून करणार, हे आज तुम्हाला सांगतो. मुंबईचं आपण पाहताय अदानीच्या घशात घालण्याचा जो प्रयत्न आहे, काल परवाकडेच आम्ही आंदोलन देखील केलं की पॉवर मीटर्स असतील, स्मार्ट मीटर्स असतील, त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं. पण मुंबईकरांवर आपण एका बाजूनी पाहतोय जे काही रस्त्याचा घोटाळा झाला, भाजप आधी बोलायला तयार नव्हतं. आता फडणवीस साहेबांना खरोखर मोका, मुख्यमंत्री महोदयांना मोका आहे की जर त्यांना स्वच्छ सरकार त्यांचं चालवायचं असेल आणि सुरुवात ह्या स्वच्छ सरकारमधून करायची असेल तर एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील, लोढा असतील, ह्यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा चौकशी पूर्ण होईपर्यंत. आणि जोपर्यंत सिद्ध होत नाही की ह्यांचा त्याच्यात हात नाही आणि कॉन्ट्रॅक्टर्सचा फायदा झाला नाही तोपर्यंत ह्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा. तर आणि तरच आम्ही मानू की वॉशिंग मशीनचं सरकार नाही. कल उद्धव बाळासाहेब ठाकरे जी ने पत्रकार परिषद के माध्यम से भाजपा का चुनावी हिंदुत्व एक्सपोज कर दिया. हम हिंदुओं का इस्तेमाल भाजपा सिर्फ चुनाव के लिए करते हैं और फिर उस समय जो फेक न्यूज़ का प्रोपेगेंडा शुरू करते हैं. कोई कहता है कि किसी बोर्ड का क्लेम सिद्धिविनायक मंदिर पे है, कोई ज़मीनें ले रहा है, कोई ये कर रहा है. लेकिन सही बात यही है कि अगर देश भर में देखें तो ज़्यादा से ज़्यादा हिंदू मंदिर और हिंदू जो खतरे में है वो भाजपा के राज्य में ही है. कल हमने जो एक्सपोज किया वो यही था कि भाजपा की ही केंद्र मंत्रालय, रेलवे मंत्रालय, केंद्र सरकार के जो रेलवे मंत्रालय है उनकी एक नोटिस आई थी 80 साल पुराने एक हनुमान मंदिर को. आज भी जो अगर आप देखें तो भाजपा के कई नेता जाके वहाँ नाटक करके आए हैं, कुछ आंदोलन करके आए हैं. अगर इतना ही हिम्मत हो तो जाओ, बांग्लादेश में जो हिंदू है वो बचाओ, लेकिन यहाँ जो फ़ोन पे हो सकता है और जो आपने नोटिस भेजी है उसी के खिलाफ, आपके खुद की नोटिस के खिलाफ आप जाके आंदोलन करते हो, ये तो मजाक हुई. लेकिन ये जो नोटिस आज स्टे की आई है वो भी गलत है. ये स्टे नहीं, ये जो निर्णय है वो रद्द किया जाना चाहिए, ये हमारी मांग रहेगी. आज हम 5:30 बजे तो दर्शन के लिए जा रहे हैं हनुमान जी का, वहाँ जो मंदिर है उधर. और इसी के सुनते हुए केंद्र सरकार की जो रेलवे मंत्री है उन्होंने ये नोटिस जारी की है. वो नोटिस भी हैंड राइटिंग में है, टाइप करने को भी उनको समय नहीं मिला. ये जो भाजपा के चुनावी हिंदुत्व है वो हमने एक्सपोज कर दिया. ये बात है. और दूसरी बात जो 2 अहम बातें मैं आपके सामने लाना चाहता हूँ या आपके माध्यम से जनता के सामने लाना चाहता हूँ, ये है पहली बात तो मैंने सुना है कि भाजपा ने कोई SIT मांगी है रोड स्कैम पे. यही वो रोड स्कैम है, रोड स्कैम 1 और रोड स्कैम 2, जो मैंने 2022-23 में और 23-24 में एक्सपोज किया था. मैंने तब भी कहा था कि प्रधानमंत्री महोदय को ना लाए मुंबई में, क्योंकि वो उनका अपमान रहेगा कि उनके हाथों से एक भ्रष्ट स्कैम का आप अनावरण करने जा रहे हैं, भूमि पूजन करने जा रहे हैं. लेकिन आज वही भाजपा है जो एकनाथ शिंदे के साथ थी, उनके सरकार में थी. सारे कॉन्ट्रैक्टर्स को पैसा मिल चुका है, करप्शन होना था वो हो चुका है, रास्तों की हालत जो खराब होनी थी वो हो चुकी है, मुंबईकर के जो हाल होने थे वो हो चुके हैं, मुंबईकर का जो पैसा था वो जाना था कॉन्ट्रैक्टर्स के पॉकेट्स में वो जा चुका है, किकबैक्स मिलने थे वो मिल चुके हैं. और आज भाजपा नाटक कर रही है कि SIT लगाओ. मेरा तो ये कहना है कि अगर फडणवीस साहब इस पे स्पष्ट बात करना चाहते हैं तो एकनाथ शिंदे को मंत्रालय में ना ले, केसरकर जो पालक मंत्री थे मुंबई के उनको मंत्रालय में ना ले, लोढ़ा जी जो पालक मंत्री थे उनको ना ले, क्योंकि ये जो पूरा स्कैम था, केसरकर जी और लोढ़ा जी का तो ऑफिस BMC नहीं था. और यही बात मैं कहना चाहता हूँ कि ये स्कैम मैंने एविडेंस के साथ, जो कार्टेलाइजेशन हुआ है और स्कैम हुआ है उसको एक्सपोज आप ही के माध्यम से किया था. फडणवीस साहब को आज मौका है कि उनकी सरकार भ्रष्ट सरकार नहीं है, स्वच्छ सरकार है दिखाने के लिए. और अगर ये करना चाहते हैं तो ये जो भ्रष्ट लोग हैं उनको दूर रखें और EOW के माध्यम से इन पे इंक्वायरी हो, फ्री एंड फेयर इंक्वायरी हो. हम सारे लोग, फिर आप पत्रकार के हिसाब से हो, हम विधायक हो, सारे लोग इसमें एक पैनल बनाया जाए, गठित किया जाए और उस पर कार्रवाई हो. दूसरी बात मुंबईकरों के लिए अहम है, ये जो न्यूज़ आई है आज कि BMC प्लान्स टू लेवी पर फ्लैट अ यूज़र फी फॉर वेस्ट कलेक्शन. कई सालों से हमने इस मुंबई में जो सेवा की है तब 10,000 मेट्रिक टन से लेके आज 6,000 मेट्रिक टन पर गार्बेज कलेक्शन लाया है. इसमें वेस्ट जनरेशन जब होता है उसके बाद सेग्रीगेशन होता है, वेट वेस्ट, ड्राई वेस्ट, ये सारी बातें इसमें आती है. और अभी तक ये फ्री था, ये ऑब्लिगेटरी ड्यूटी है BMC की.
लेकिन जैसे ही भाजपा की सरकार बैठी है, अदानीकरण तो शुरू हुआ है मुंबई का, लेकिन दूसरी बात कर लेना यानी टैक्स लेना, मुंबई को कैसे लूटा जाए, पहले तो कॉन्ट्रैक्टर्स के माध्यम से लूटा, रोड्स के माध्यम से लूटा, और आज आप देखें तो यूजर फी के माध्यम से लूटना चाहती है। इसके अगर आप विपरीत कोई एग्जाम्पल लेना चाहते तो उद्धव साहब जब मुख्यमंत्री थे तब उन्होंने 500 स्क्वायर फुट के जो घर थे या 500 स्क्वायर फुट तक के जो घर थे उसको प्रॉपर्टी टैक्स उसका माफ किया था, यूजर फी नहीं था, एक भी छुपा कर नहीं लगाया था हमने। लेकिन टोल की बात हो, यूजर फी की बात हो, ये बीजेपी के ही राज्य में क्यों आती है, ये जवाब तो बीएमसी को देना पड़ेगा। तुम्ही म्हणतात की ज्या पद्धतीनं रस्त्यांच्या ह्याच्यामध्ये 20 ते 25% कामं झाली, त्याच्यावर आशिष शेलारांनी एक आक्षेप घेतले आणि दुसरीकडे आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते सातत्यानं सांगतात की आम्ही मुंबईला चांगले रस्ते दिले। 2 वर्षात तर खड्डेमुक्त होणार होती मुंबई, उलट तुम्ही जाऊन कोपरी ब्रिज पहा, नवीन जो कोपरी ब्रिज बनवलाय तिथे खड्डे आलेत, म्हणजे एवढं सगळं थाटात उद्घाटन जे केलं त्या नवीन रस्त्यावर खड्डे पडलेत, 6-7 महिने झाले त्या कोपरी ब्रिजला, कोस्टल रोडला खड्डे पडायला लागलेत किंवा पॅचवर्क सुरू झालेलं आहे। म्हणजे एकनाथ शिंदेनी जिथे जिथे हात लावला तिथे एक तर एस्केलेशन झालं आणि घोटाळा झालाय, हे स्पष्ट आहे। आणि हेच जर फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्री महोदयांना, जे निवडणूक आयोगाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना जर दाखवायचं असेल की त्यांचं सरकार खरोखर स्वच्छ आहे तर त्यांना एकनाथ शिंदेना दूर ठेवावं लागेल। रस्ते घोटाळ्याबाबत आरोप करत होतात, पत्रकार परिषदा घेत हो। होतात, त्यावेळेस भाजप जे आहे ते एकनाथ शिंदेना भाजप पाठिंबा देत होती, भाजप त्या सरकारमध्ये होती आणि भाजप गप्प बसली होती। आता कदाचित निवडणुका येतात म्हणून भाजपने हा विषय घेतला किंवा त्यांचे डोळे आता उघडले असतील, जे काही असेल मी चांगले संकेत समजतो। आणि फडणवीस साहेबांनी चौकशी लावावी की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, तत्कालीन म्युनिसिपल कमिशनरनी, तत्कालीन दोन्ही पालकमंत्र्यांनी ह्याच्यात घोटाळा किंवा अनियमितता काही हात आहे का ह्याच्यात, हे त्यांनी पाहावं। आम्ही या सगळ्याच्या बाबतीत सातत्यानं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार केले होते, अनेक प्रकारचे उघड सुद्धा मी हो, मला उत्तरं पण ट्विटरवरच यायची बीएमसीची की सीसीटीव्ही लावणार आणि अमुक करणार तमुक, काही झालं तर काही नाही, पण आता चला भाजपला जाग आली आहे, त्याच्यावर पुढचं पाऊल काय हे भाजपने दाखवलं पाहिजे। एकनाथ शिंदेवर तुम्ही चौकशी लावणार का? सर, आता भाजपला जाग आली तुम्ही म्हणताय, मात्र आता एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये, तुम्ही सरकारमध्ये, एकनाथ शिंदे यांना कुठे ना कुठे कॉर्नर करण्याचा भाजप प्रयत्न करते असं वाटतं? बघा, त्यांचं राजकारण त्यांना माहिती असेल, मला एवढंच माहिती आहे की माझ्या मुंबईकरांचा पैसा, ह्या महाराष्ट्राचा पैसा त्यांनी त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात टाकला, ते पैसे कुठे गेले, काय गेले, किकबॅक मिळाले नाही गेले हे मला माहिती नाही, पण जे मी तुम्हाला त्यावेळी दाखवलं होतं 15 जानेवारी 2023ला मी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळी तुम्हाला दाखवलं होतं की कसं 5च कॉन्ट्रॅक्टर्सना सेटिंग करून हे त्यांना सगळे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहेत, 5 पॅकेज 5 कॉन्ट्रॅक्टर, किती अबव, मग त्यांना किती ॲडव्हान्स मोबिलायझेशन टॅक्स मिळत होता, हे सगळं माहिती आहे आपल्याला। हनुमान मंदिरवरचा प्रश्न आहे, मध्यंतरी राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्वाची अशी भूमिका घेतली, मात्र या मंदिराच्या बाबतीत कुठच्याही प्रकारची त्यांच्याकडनं प्रतिक्रिया नाही आहे किंवा त्याच्या पक्षाची भूमिका आलेली नाही, त्यांच्या हिंदुत्वाकडे कसं बघताय? जाऊ दे, संविधान में चर्चा चल रही है संसद में, उस पर राहुल गांधी बोल रहे थे, उन्होंने कहा कि संविधान से पहले मनुस्मृति लागू करने की साजिश थी और वीर सावरकर ये साजिश रच रहे थे कि मनुस्मृति लागू। देखिए मैं एक सच बात कहूँ, कल आपने प्रियंका जी का भाषण सुना होगा और उन्होंने कहा कि नेहरू जी को कितने बार आप लाओगे, मैं उनकी बात से सहमत हूँ प्रियंका जी की, और यही बात मैं कहना चाहता हूँ, ये मैंने बात बहुत बार पहले भी कही है कि कांग्रेस ने भी और भाजपा ने भी, ये दोनों राष्ट्रीय दल है, ये दलदल में ना जाए और इतिहास में ना जाए, भविष्य के बारे में बात करें। आज कितनी बार आप नेहरू जी या सावरकर जी को दोष देते रहोगे, कितनी बार उनको अपनी राजनीति में खींचते रहोगे, कितनी बार आप 50 साल पहले क्या हुआ, 100 साल पहले क्या हुआ, इसमें जीते रहोगे। आज हमें बात जो करनी है वो युवाओं की बात करनी है, वो आज बात करनी है जिसको आज रोजगार नहीं है, आज महंगाई जिसको सहन नहीं होती उसकी बात करनी है। देश में आज अगर आप देखें तो बहुत सारे विषय हैं, इतिहास मुझे भी पसंद है, लेकिन राजनीति और इतिहास नहीं हो सकते। आप इतिहास क्या बनाना चाहते हो, इस पे बात हो, भविष्य पे बात हो। इलेक्शन को लेकर जिस प्रकार से कैबिनेट में पास किया गया, जिसके बाद 16 तारीख को लोकसभा में पेश किया जाएगा, क्या शिवसेना इस बिल को सपोर्ट करती है? पेश होने दीजिए, पहले तो इसमें क्या है ये सबको जानने दीजिए। एक डिस्ट्रैक्शन मुझे लगता है, क्योंकि बात तो अदानी पे चल रही थी और उससे नजर कैसे हटाए, आपको गुमराह कैसे करे, चैनल कहीं दूसरी जगह कैसे जाए, ये बात थी। लेकिन आज मैं वापस एक बार दोहराना चाहता हूँ कि आज मेरे जो 2 विषय है यही है कि मुंबई के जो रास्तों का घोटाला है, मैंने 2 साल में बहुत बार ये आप ही के माध्यम से लोगों के सामने लाया है और आपने वो दिखाया भी है, वैसे जैसे मैंने बताया था, आपने सत्य भी बताया है। और यही बात मैं दोहराना चाहता हूँ कि आज भाजपा को जो नींद उनकी खुल गई है, तो इस पे आगे क्या करना चाहते हैं वो भी बताएं। नाही, आहे मी इथेच आहे, मी 2-3 असं येतो ना।
तुमच्या काळात कंपोस्टिंग आणि बायोगॅससाठी तुम्ही भूमिका पुढे घेतली होती, पण जे कंपोस्ट तयार होत होतं ते त्या सोसायट्यांना वापरता येत नव्हतं, म्हणून ते पुन्हा डम्पिंगला जात होतं. डम्पिंग भुसभुशीत झालं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे काजूरमार्ग आपण जो प्रकल्प केला, आता ही संपूर्ण वाद जो आहे तो काजूरमार्गच्या रस्त्यावर परत येताना पाहायला मिळतो. पण त्याच्यात नेमक्या बघा, जिथे डम्पिंग ग्राउंड असतं तिथे वास येतो. आणि मुख्य गोष्ट ही आहे की कंपोस्टिंग अनेक सोसायटीनी सक्सेसफुली करून पण दाखवलं. त्याच्यात वेगळ्या वेगळ्या खतांमध्ये ते जायला लागलं, सरकारने घ्यायला लागलं, पर्यावरण खातं घ्यायला लागलं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या प्रक्रियेच्या गोष्टी आहेत. पण तुम्ही एक काहीतरी गोष्ट होत नाही म्हणून लगेच त्याच्यावर कर लावायचा. आणि मुंबईकरांवर जो काही अनेक छोट्या बिल्डिंग जिथे कंपोस्टिंग होऊ शकत नाही, पण त्यांच्यावर तुम्ही लगेच कर लावणार का? म्हणजे उद्धव साहेबांनी एका बाजूला तुम्ही पाहताय 500 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं होती तो प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ केला. कोस्टल रोड जो आपण बनवत होतो, उद्धव साहेबांचं स्वप्न, उद्धव साहेबांचा प्रोजेक्ट, त्याच्यावर टोल लावला नाही. एकनाथ शिंदे जिथे बनवतात तिथे 4 टोल आहेत बाय द वे. मुंबईत कुठचाही छुपा कर लावला नाही. BSCचं भाडं आम्ही वाढवलं नाही. शिक्षण मोफत देतोय, हेल्थकेअर मोफत आहे, आरोग्य सेवा मोफत आहे. हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला लगेच बसेसचा आकडा कमी करा, कर वाढवा, टोल लावा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे भाजपचं सरकार आल्यानंतर का व्हायला लागतं मुंबईकरांवर? अदानी का डोक्यावर बसतात आमच्या? लोकसभा में इंडिया अलायंस में ममता बनर्जी और राहुल गांधी के बीच में कहीं ना कहीं टसल देखने को मिल रही है बिकॉज ऑफ द लीडरशिप फॉर इंडिया अलायंस. हाउ डू यू थिंक, बिकॉज अर्लियर उद्धव ठाकरे was also suggested, do you think that there is a need of change in leadership for India? मुझे लगता है कि because of the performance which is not ये बात अभी कहीं ऐसी दिख रही नहीं, मुझे कोई टसल नहीं दिख रहा है. मुझे लगता है सब साथ में हम काम करें. हर एक का कोई अलग अलग तरीका होता है काम करने का और लीडरशिप का, वो करते रहे. ये राजा का बयान आया लोकसभा में कि 2 नेशन थियरी जो है वो जिन्ना नहीं लाए थे, वो वीर सावरकर जी लाए थे. देखिए, मैं वापस आपको यही बात दोहराना चाहता हूँ जो मैंने पहले भी कही कि आज जो संविधान पे बात हो रही है वो हमारे भविष्य के लिए होनी चाहिए, आज के वर्तमान के लिए होनी चाहिए. आज में जियो, कल कैसे जिएंगे वैसे उस पर बात करो. क्योंकि आज संविधान अगर धोखे में है तो हमारे महाराष्ट्र में था. संविधान का अपमान जहाँ हुआ है वो महाराष्ट्र में हुआ था. जो राहुल नार्वेकर जी उन्होंने संविधान का अपमान करके एक गुट को लेजिटिमाइज किया था. तो उस पर बात हो. 50 साल पहले, 60 साल पहले, 100 साल पहले, 1000 साल पहले उस पर कोई जाने की कोई जरूरत नहीं है. ना भाजपा को है, ना कांग्रेस को है, ना किसी दल को. मी तुम्हाला स्पष्ट गोष्ट सांगतो. एक पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, दोन्ही मोठे पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आहेत. दोघांना मतं मिळाले आहेत, ते भविष्यासाठी मिळालेली आहेत आणि वर्तमान काळासाठी मिळालेली आहेत. आज महाराष्ट्रातले किंवा देशातले महिला असतील, तरुण असतील, वयस्कर असतील, कामावर जाणारी लोक असतील किंवा बेरोजगार असतील, हे सगळे त्यांच्या प्रश्नाबद्दल काय आपण संसदेत प्रश्न उचलणार आहोत, कसं सोडवणार आहोत, एकत्र बसून तुम्ही कसे विषय मांडताय ह्याच्यावर उत्तर मागत आहेत. 50 वर्षापूर्वी काय झालं, 100 वर्षापूर्वी काय झालं, नेहरूंनी काय केलं आणि सावरकरांनी काय केलं, मला वाटतं ह्याच्यात न जाता आज आपण आजच्या तरुणांना रोजगार कसा देणार, रोजीरोटी कशी देणार ह्याच्यावर बोलूया. मी परत एकदा let me bring you back to my 2 points, most important points, which I don't think I've spoken in English. Marathi ho gaya, Hindi ho gaya. The first point is this, that today I've read this news about the BMC levying a user fee for waste collection in Mumbai. This is highly unfair. Mumbaikars pay the maximum tax in the country. Why should we be paying a user fee for something that is the obligatory duty of the BMC? We have served Mumbai through the BMC. We have collected waste and take it to segregation grounds or dumping grounds. It has always been for free. Will the BMC start paying Mumbaikars for every garbage dump that Mumbaikars spot on the road? 2. The BJP has suddenly woken up to a reality which I have been exposing for the past 2 years about the road scam, which has happened in the tenure of Eknath Shinde's illegal chief ministership. Back then, for both the years, I was exposing it, obviously all of it through y'all, through the media, and you also showed it as it's supposed to be shown in a true and fair manner. I had exposed the road scam 1 and road scam 2, and I had asked the BJP to withdraw its support to Eknath Shinde's government. Now my question is, will Fadnavis ji, will the current CM of Maharashtra start an inquiry which includes the then illegal chief minister of Maharashtra and the 2 guardian ministers? Because even if they are or they are not in the scam, that has to come out truly in front of the people. आदित्य, मेरा एक और सवाल है. जिस प्रकार से आप बात करें कि जहाँ जहाँ बीजेपी की राज्यमान हिंदू मंदिर खतरे में, वहीं केंद्र मंत्री संविधान को लेकर दिल्ली में चर्चा हो रही थी, तो किरण रिजिजू ने कहा है कि भारत में अगर कहीं भी कुछ मुसलमानों के साथ होता है, माइनॉरिटी के साथ होता है, तो सबसे ज्यादा सेफ जगह इंडिया है. तो क्या उनके बयान सबसे ज्यादा सेफ माइनॉरिटी के लिए सबसे ज्यादा सेफ जगह इंडिया है? तो बिल्कुल, क्योंकि अभी भाजपा ही कहने लगी है कि हिंदू खतरे में. तो जब भाजपा नहीं थी तो हिंदू खतरे में नहीं था.
और यही बात मैं कहना चाहता हूँ कि देखिए, बांग्लादेश की बात हो या रोहिंग्या की बात हो या कोई भी बात हो, इस पे राजनीति करती है वो भाजपा करती है। आज देश की जो सीमाएं हैं उसका नियंत्रण कौन करता है? तो भाजपा की केंद्र सरकार करती है, जिम्मेदारी उनकी है। कल मुझे लगता है अरविंद जी ने भी एक्सपोज किया है एक कॉन्क्लेव में कि कैसे हरदीप जी ने ही रोहिंग्या को बसाया है दिल्ली में। ये बातें सारी है और इस बातों को हम आपके माध्यम से जनता के सामने लाते रहेंगे। लेकिन आज फिलहाल यही दो महत्वपूर्ण मुद्दे हैं, एक तो यूजर फी है और दूसरा ये रास्ता की घोटाला। धन्यवाद। सर तुम्ही आज